प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुनावणी। 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अजूनही प्रलंबित। सुप्रीम कोर्टात निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का हे पाहणं महत्त्वाचं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली तर राज्यातील उद्योगवाढीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा। औद्योगिक विस्ताराच्या अनुषंगाने भारतीय उद्योग महासंघाची बैठक। पश्चिम आशियातील तणाव जैसे थे, त्यामुळे वर्क फ्रॉम होम पद्धत स्वीकारा। तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना आवाहन। पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा, इंधनाचे दर वाढल्यानं पंतप्रधानांचं आवाहन। तर तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचा वापरही मर्यादित करण्याचं मोदींचं आवाहन। एक वर्ष सोनं खरेदी करू नका, परकीय चलन वाचवण्यावर आपल्याला भर द्यायचा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला आवाहन। मोदींचे हे उपदेश म्हणजे सरकारच्या अपयशाचे पुरावे। मोदींनी जनतेकडून बलिदान मागितलं, राहुल गांधींची टीका। तर देशासमोर एकच संकट, त्याचं नाव भाजप, अखिलेश यादव यांचं ही टीकास्त्र। अशोक खराचा ताबा आता ईडी घेणार। ईडीकडून कोर्टात अर्ज, न्यायालयाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती। एसआयटी कडून रुपाली चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार। खराच्या फार्म हाऊसवर किती वेळा गेल्या, कोणत्या पूजा केल्या असे सवाल। तर खराच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबतही चाकणकरांना केले सवाल। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर करणार। मोबाईलमधील फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करणार। आरोपी अश्विन चेनानीसह 4 आरोपींच्या जामिनावरही आज सुनावणी। राज्यात आज सगळीकडे पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस। उन्हाचे चटके बसत असताना पावसाच्या धारा बरसणार। अमरावतीमध्ये हुंड्यासाठी गर्भवती महिलेचा गर्भपात। सासरच्या मानुष मारहाणीत आईचं बाळ गमावलं। पती, नणंद आणि सासू विरोधात गुन्हा। कोल्हापूरमधील पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात। पंचगंगेत मैलोनमैल जलपर्णींचं साम्राज्य। प्रदूषण नियंत्रण मंडळाचं मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष। आत्महत्यांच्या यादीत मुंबई देशात तिसरी। विवाहित पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण 71% अधिक। कौटुंबिक ताण आणि बेरोजगारीमुळे आत्महत्येत वाढ। आसाममध्ये भाजपची एक हाती सत्ता। पुन्हा हिमंता बिस्वा शर्मा यांचाच झंझावात। उद्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ। काठमांडूमध्ये विमानाच्या लँडिंगवेळी टायरला आग। टर्किश एअरलाइन्सच्या विमानात टायरला आग। आगीवर नियंत्रण, सगळे प्रवासी सुखरूप। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। एमव्ही होंडियस क्रूजला हंता व्हायरसचा विळखा। जहाजावरील 2 भारतीयांना नेदरलँड्समध्ये केलं क्वारंटाईन। कॅनडामध्ये बाईकची कारला भीषण धडक। धडकेनंतर बाईक थेट ट्रॅफिक सिग्नलच्या खांबावर लटकली। दुचाकीस्वार गंभीर जखमी। प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स आऊट। 2 गडी राखून आरसीबीनं मुंबईला दाखवला बाहेरचा रस्ता। कृणालचं अर्धशतक आणि भुवनेश्वरच्या 4 विकेट ठरल्या निर्णायक।